न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय गौरव रथयात्रेचे जयपूरमधील राजभवनात स्वागत। छावा भारत क्रांती मिशन यांच्या वतीने काढण्यात आलेली छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय गौरव रथयात्रा आज सकाळी राजस्थानच्या जयपूर शहरात पोहोचली। सकाळी 7:30 वाजता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते राजभवनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले। ही रथयात्रा नाशिक, संभाजीनगर, धुळे आणि मध्य प्रदेश मार्गे जयपूर येथे आली असून दिल्लीकडे पुढे जात आहे। राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेले बलिदान विसरून चालणार नाही, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यायला हवी। संभाजी महाराजांची जयंती उद्या दिल्लीमध्ये साजरी केली जाणार आहे। त्या निमित्ताने बागडे यांनी त्यांना अभिवादन केले। नाशिकहून डॉक्टर पांगारकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मागच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन ते जयपूरपर्यंत आले होते 19 फेब्रुवारीला आणि आज ते दिल्लीला संभाजी महाराजांची मोठी भव्य प्रतिमा घेऊन ते दिल्लीला जात आहे। उद्या त्यांची जयंती आहे छत्रपती संभाजी महाराजांची। ते दिल्लीमध्ये जाऊन जयंती साजरी करणार आहे। तिथे महाराष्ट्राचे आणि दिल्लीचेही लोक सामील होतील। धन्यवाद। कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर विलास पांगारकर यांनी सांगितले की राजभवनात रथयात्रेचे स्वागत झाल्याने आम्हाला नवी ऊर्जा मिळाली आहे। याआधी जयपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सवही साजरा करण्यात आला होता। छत्रपती संभाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा भारतात प्रथमच बनवण्यात आला आहे आणि त्यांचे विचार व स्वराज्य प्रेम देशभर पोहोचवण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली आहे। या प्रसंगी डॉक्टर विलास पांगारकर, सौ छाया पांगारकर आणि परमेश्वर नलावडे यांचा राज्यपालांनी श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच रथासोबत आलेल्या शिवशंभू भक्तांना लाडू वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला जयपूर आणि इतर ठिकाणाहून आलेले शिवभक्त आणि मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही रथयात्रा सायंकाळी दिल्लीला पोहोचणार आहे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्राचे लाडके आमचे सर्व आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना, महामहिम राज्यपाल राजस्थान हे आज धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त वेळातून वेळ काढून त्यांनी वेळ दिला आणि राजभवनमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती अति उत्साहात साजरी करण्याची परमिशन दिली आणि ते स्वतः आग्रहाने उपस्थित राहिले। त्याबद्दल मी नानांचे आभार मानतो। परंतु नानाला यावेळेस एकच सांगू इच्छितो, नाना तुम्ही आता शुभाशीर्वाद म्हणा धर्मवीर संभाजीराजे यांच्यावर 2 शब्द बोलावेत अशीच विनंती करतो। प्रतिनिधी संदीप लामखेडे, नाशिक।